राहुल गांधींनी काल जे काही आरोप निर्वाचन आयोगावर केलेले आहेत त्यानंतर आपण जोगेश्वरी ईस्टमध्ये आहोत. आमदार अनंत नार आपल्या सोबत आहेत. आदित्य श्रीवास्तव या माणसाचं नाव घेतलं गेलं होतं. ते जोगेश्वरी राहणारे आहेत, वोटर लिस्टमध्ये आहेत. ते बेंगळुरूमध्ये पण आहे, लखनौमध्ये पण आहे. वस्तुस्थिती तुमच्याप्रमाणे काय? मला वाटतं राहुलजीने काल जो आपल्या माध्यमातून प्रकाशित केला एक घटना समोर आणली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तथ्य आहे. कारण एका व्यक्तीचं नाव महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, अन्य ठिकाणी असणं हे खरं तर कायदेशीर चुकीची गोष्ट आहे. आणि निर्वाचन विभाग, निवडणूक आयोग हे महत्वाचं एक विभाग आहे, एक स्वतंत्र विभाग आहे. त्याच्या माध्यमातून जी राबवली जाणारी लोकशाहीतील निवडणुका ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे त्या निवडणूक यादीमध्ये कुठे चुकीचं हे होणं अत्यंत निषेधार्ह आहे. दुसरी गोष्ट आदित्य श्रीवास्तव यांचं नाव माझ्या विभागामध्ये यादी क्रमांक 197 मध्ये मला वाटतं त्याचा सिरियल नंबर आहे 877 या सिरियलवर त्याचं नाव आहे. ही व्यक्ती गेल्या 6 वर्षापासून इथे राहत नाही आहे. आणि त्याचं काल राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे देशामधल्या अनेक 2-3 ठिकाणी त्यांचं नाव आहे. परंतु ज्या वेळेला निवडणूक आयोग यादी एक सुस्थितीत करण्यासाठी जी यंत्रणा राबवते, बीएलओ असतील की त्यांची निवडणूक आयोगाचे सर्व स्टाफ असेल यांच्यावर तपासणी होते, तर मला वाटतं हे असं काम व्हायला नाही पाहिजे. हे जाणीवपूर्वक केलेलं असावं. आणि ज्याच्या माध्यमातून जे बोगस मतदान होतं त्यांच्यासाठी हा मोठा एक योजना आहे. याच्यामध्ये बोगस वोटिंग होऊ शकते. मला वाटतं कुठल्याही यादीमध्ये 50% पेक्षा जास्त मतदान होत नाही. जास्त 60% मतदान होते. पण त्याच्या वरचा जो भाग आहे तो अनेक वर्ष आपण पाहतोय की एक यादी घेतली तर 50%, 60% एवढं मतदान होतं. म्हणजे वरचे जे काही 50% किंवा 45% मतदार आहेत हे ह्याच्यामध्ये अशाच प्रकारची गडबड आहे. आणि त्याच्यामध्ये जी असते की ज्याला चुकीचं काम करायचं आहे, की ज्याला बोगस मतदान करून घ्यायचं आहे, तर अशा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे मतदान करून ती संख्या वाढवली जाऊ शकते. आणि हे निवडणूक आयोगाने कुठे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा राहुल गांधींनी काल जो पर्दाफाश केलाय त्याचा बोध घेऊन ह्याच्या पुढे तरी निवडणूक आयोगाने या संपूर्ण याद्या व्यवस्थित करणं आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय देणं हे गरजेचं आहे. आदित्य श्रीवास्तव म्हणतात ते 5 वर्षापासून बेंगळुरूला आहेत. तर आता जे गेल्या लोकसभा विधानसभा निवडणूक होती त्याच्यात त्यांच्या नावावर मतदान झालंय का मुंबईत? मतदान झालं की नाही झालं हे सांगणं कठीण होईल. परंतु अशा ठिकाणी अशा व्यक्तींच्या नावावर मतदान होऊ शकतं. खऱ्या अर्थानं तो व्यक्ती जर इथे 5 वर्ष नाही आहे त्याचं नाव दुसरा कोण त्या सोसायटीमधला रहिवासी किंवा मतदार अॅप्लिकेशन काढू शकत नाही. ते निवडणूक आयोगाचंच काम आहे किंवा त्याची तपासणी करून पंचनामा करून ते काढलं गेलं पाहिजे. मग शासन सांगतं की आमच्या 100% याद्या बरोबर आहे. त्या कशा काय बरोबर होऊ शकतात ही त्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे असे अनेक म्हणजे माझ्या माहितीनुसार 40 ते 45% अशा प्रकारचं मतदार यांची नोंद या ठिकाणी आहे. ती मग मयत असतील, दुबार असतील किंवा दुसरीकडे गेलेल्या लोकांची स्थलांतरित लोकांची नावं असतील. मग शासन जे प्रत्येक वेळेला सांगते आणि यादी व्यवस्थित करून जी प्रकाशित करते हे त्यांचे दावे चुकीचे आहेत. आपण म्हणू शकतो की जे पॅटर्न आपण बघितलेलं आहेत लोकसभेत आणि विधानसभेत, जसे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ आहेत, तर ते पॅटर्नमध्ये काही फरक आला? तुम्हाला असं वाटलं की काहीतरी अपवाद आहे किंवा ट्रेंडच्या बाजूने नाही? नक्की ज्या पद्धतीने मतदान झालं आणि ते पाहिलं, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, मला वाटतं 48 मतांचा फरक झाला. फक्त 48 मतं लोकसभेमध्ये 48 मतांचा फरक झाला. तर 48 मतं अशा प्रकारे बोगस जर मतदान करून मिळवले असतील, होऊ शकतं. पूर्ण जवळजवळ 20 लाखाच्या मतदारांमध्ये 48 मतं 200-300 मतं झाली असतील तर हा एका प्रकारचा अन्याय आहे. आणि खरं म्हणजे निवडणूक आयोगाचं ही कमजोरी आहे, हे त्यांनी मान्य करायला लागेल. आणि ह्याच्या पुढे त्याची दुरुस्त करणं गरजेचं आहे. तुमचे विरोधक म्हणतील जर आम्ही काहीतरी प्रॉब्लेम केला असेल तर आपण निवडून कसे आले, तर त्यांना काय होतं? कसं असं त्यांचं गणित चुकलं असेल की 48 मतांनी ज्या अर्थी अमोल भयांचा पराजय झाला तर त्याच्या अर्थी त्यांचं गणित चुकलं असेल, त्यांचं सेटलमेंट करायला असं असू शकतं मे बी. परंतु काही जरी झालं तरी जे मतदार या ठिकाणी राहतात त्यांचंच मतदार यादीमध्ये असायला पाहिजे. हे सत्य परिस्थिती आहे.
किंवा एका मतदाराचं भारतामध्ये दुसऱ्या ठिकाणी नाव असता कामा नये, ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे. आणि केवळ कुठेतरी शासनाची यंत्रणा राबवायची आणि ते काम होत नसेल, ही संपूर्ण जबाबदारी या निवडणूक आयोगाची आहे. ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि मला वाटतं भविष्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा करून खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रश्न उपस्थित होता, जे काही लोक शिफ्ट झालेले आहेत त्यांचे 2-3 ठिकाणी मल्टिपल एंट्री आहे ॲज अ वोटर, ते डिलीट केलं पाहिजे. आणि जे काही मतदार यादी आहे त्याच्यातनं होणारे मतदार हे आणि असणारे मतदार ह्याच्यात 40% फरक असतो, तो कुठे ना कुठे कमी व्हायला पाहिजे. कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.